रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। अंजनारी घाटात एक खासगी बस दरीत कोसळून हा अपघात झालाय। या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 40 जण जखमी झालेत। या जखमींना उपचारासाठी लांजा इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलंय। दरम्यान दरीत पडलेली ही बस काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू असून मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। गेल्या 3-4 तासांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे। दरम्यान या बसमधील काही प्रवाशांशी ही बातचीत करण्यात आली आणि हा भीषण अपघात जाणून घेण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये 2 जणांना आपले प्राण जे ते गमवावे लागलेत। मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाच्या दिशेने निघालेत। मात्र आज एका खासगी बसला मुंबई गोवा महामार्गावरच्या अंजनारी घाटीमध्ये हा अपघात झालाय। ही बस जी आहे ती दरीत कोसळली आणि या अपघातामध्ये 2 जणांचा जो आहे तो जागीच मृत्यू झालाय। ही बस आहे ती परेलवरून देवगडच्या दिशेने निघाली होती। मात्र अंजनारी घाटीच्या जवळ आल्यानंतर बस चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी तब्बल जी आहे ती 25 फूट खोल दरीमध्ये जी आहे ती कोसळली आणि यामध्ये 2 जे मागच्या सीटवर बसलेले प्रवासी होते त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आपल्यासोबत या गाडीतून प्रवास करणारे लोक आहेत। नेमका किती वाजता तुम्ही तिकडून निघाला होता आणि कशा पद्धतीने हा अपघात झाला? सर, आम्ही जेमतेम 4 वाजता आम्ही तिथून परेलवरून निघालेलो होतो आणि हा अपघात 2:52 अपघात झाला हा असा। आणि गाडीचा स्पीड आम्ही पहिल्यापासूनच त्याला सांगितलं, गाडीचा स्पीड पण त्यांनी एवढा अवाढव्य ठेवलेला प्रमाणाच्या बाहेर। आम्ही जेवायला पण त्यांनी महाडला गाडी घेऊन आला। आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण वगैरे केली, मित्र आहेत माझे, त्यांना रिक्वेस्ट करत होतो की गाडी अरे जेवायला थांबत नाही गाडी, मुलं बाळं आमची उपाशी आहेत, एकतर तुम्ही 3-3:30ला गाडी सोडणार म्हणून आम्हाला पहिलेच बोलून घेता आणि हे असं केलं त्यांनी। गाडीचा स्पीड काय होता, कशा पद्धतीने गाडी चालवत होता चालक? गाडीचा स्पीड तर आउट ऑफ माझ्या म्हणण्याप्रमाणे तर गाडी 100च्या स्पीडने तर चालत होती, 100 90 तुम्ही चालकाला सांगायचा प्रयत्न केला? आम्ही जी पण ते बोलले की आम्हाला रिटर्नला गाडी परत खेचायची आहे, रिटर्नला यायची, बरोबर 6 वाजता आम्हाला रिटर्नला परेलला यायचं आहे म्हणून सांगितलं। चालकाच्या आणि अतिशय वेगामुळे हा अपघात झाल्याचं इथले प्रवासी सांगतात। वारंवार इथले प्रवासी त्याला सांगत होते की गाडीचा स्पीड कमी कर, मात्र चालक जो आहे तो कोणत्या प्रकारे ऐकायला तयार नव्हता आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचं आता इथले प्रवासी सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।